सुभेदार वॉरियर्स पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर आणि 5 एक्स्ट्राने सुरुवात या डावाला. 5 एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. शुभम शिंगरे संपूर्ण स्पर्धा खेळले पण एकही बॉल फेस करण्याची संधी मिळाली नाही. आणि आता येते 365 दिवस हे दुःख सांभाळून जगावं लागेल, हे देखील वेगळी दुविधा. आणि आणखीन 4 येतात. स्कोरकार्ड आता 9 वरती आणि ऑन साइडला फटका, फिल्डर तिथे आगेत. श्रीतेज या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतो. डॉट बॉल दरम्यान येतो. पहिलं सत्र सुरू आहे. पॅन वरती बॉल आता की दरम्यान पाहावं लागेल. दिशा खराब, दिशा खराब. 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर टीम क्वालिफाय झालेली आय थिंक सो. 5 पैकी 4 सामने त्यांनी जिंकलेत. ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतोय. आता पंच केला, नो बॉल कॉल आणि बॉल देखील सीमा फार. 4 आणि मिळतील या 5 धावा. आता त्यामध्ये आता आणखीन किती ऍड होत आहेत. आता आणखीन एक अतिरिक्त रन. स्कोर कार्ड आता 2-0, 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. अडचणी वाढतायत सुभेदार वॉरियर्ससाठी. पॅन वरती बॉल बघा, राऊंड द विकेट बॉलिंग करतात. हलका साइड आम ॲक्शन आहे आणि त्यातल्या त्यात बॉल अँगलनेही बाहेर जातोय. आता पुन्हा एकदा हॅमर केला आणि खिरीक चौकार येतोय. सर नो बॉल देखील आहे का? या देखील 5 आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा आणि 4चा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय. $29 पहिल्या षटकामध्ये. 29 धावा. पहिलाच बॉल आताही दिशा खराब. खरं तर या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये 41 बनताना जेव्हा पागल्यात त्यानंतर 25-30चा तितकासा फरक जाणवत नाहीये. आता धावपडक सध्या सगळीला 30 वरती आहे आणि आता लाईन खराब. अतिरिक्त रन. धावपडक 31 वरती आणि लिगल चेंडू जे आतापर्यंत झाले ते 6 झालेत. ही देखील गोष्ट आहे. अजूनही या ओव्हरचा एकही लिगल बॉल पडला नाहीये. आता इनसाइड एज. आता पायाने बॉल स्टॉप केला तिथे फिल्डरने. डॉट बॉल दरम्यान येतोय. रोहित या सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. पायावरती बॉल दिला. रन घेण्याचा प्रयत्न देखील होणार नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय. पहिलं सत्र सुरू आहे आणि खरं तर ही संपूर्ण स्पर्धा प्रत्येकी ऑलमोस्ट सामना आपण हाय स्कोरिंग पागला. हा देखील बॉल चांगला टाकला रोहितने. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि प्लॅन्स अगदी क्लिअर आहेत की कुठेतरी बॅटरच्या रीच पासून बॉलला आपल्याला दूर ठेवायचं आणि त्याच प्रकारे बॉल टाकले जातात आतापर्यंत. आता पॅनवरती बॉल, फ्लिकचा फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 मिळतील आणि 4चा मदतीनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. फटका मागील चांगला होता. पॅनवरती बॉल जसा पडला अगदी क्विकली रिॲक्ट केलं बॅटरने. फ्लिकचा फटका आला. आता लिडिंग आहे आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. सध्या सगळीला लेफ्ट राईट सुरू आहे बट रिझल्ट सेम आहे. आणखीन एक चौकार. स्कोर कार्ड आता 39 वरती जाऊन पोहोचला. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि सध्या सगळीला जी गोलंदाजी आतापर्यंत होत आहे ना, गिफ्टमध्ये भरपूर सारे रन्स मिळालेत. आता आणखीन एक चौकार. वाईड ऑफ स्टंप बॉल होता आणि अंडर आर्म क्रिकेटमध्ये टॅप स्ट्रोक भरपूर खेळला जातो आणि इथेही 4 धावा येतात. बॉल एका टप्प्याने बाहेर गेल्या. 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 44 ऑन द बोर्ड आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज तेजस तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये. अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा. नो बॉल पडला.
एक्स्ट्रा रन इथेही मिळेल. स्कोर कार्ड आता या एक्स्ट्राच्या साख्यानं टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 45 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता पंच केला, नो बॉल देखील आहे आणि चौकार देखील आहे. मिळतील या 5 आणि या 5च्या साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला ठीक एक्झॅक्टली 50 50 ऑन द बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती. बघा अशी चेंडू जर तुम्ही टाकाल तर रिझल्ट असाच राहणार. तेच मी म्हटलं ना की असे बॉल जर तुम्ही टाकाल तर रिझल्टही असाच राहणार आहे. आणखीन एक चौकार दरम्यान येतोय. सध्याच्या घडीला शुभम शिंगरे तिथे प्रज्वल सोबत स्वतःचा अनुभव शेअर करतात. त्यांना एकही बॉल फेस करण्याची संधी नाही मिळाली, ती वेगळी गोष्ट आहे. चौकार आणखीन एक आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 58. आणखीन एक नो बॉल, आणखीन एक चौकार. नो बॉल कॉल आणि या देखील 4 टोटल, या देखील 5 मिळतील आणि टीम टोटल 58. 68 माफी असू द्या. रात्री 12 वाजल्यानंतर शंभू डॉन ऑफलाईन जातात, त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. पहिल्या रात्रीपासूनची ही कहाणी आहे. आता पंच केला, नो बॉल देखील आणि आणखीन एक चौकार देखील. शंभू डॉन यांची फरमाईश आहे की मॅनेजमेंट कमिटीने कॉफी त्यांच्यासाठी मागवावी, जितकी मेहनत ते करतायत. हा बॉल चांगला टाकला. शुभम शिंगरे तुम्ही या गोष्टीची दखल घ्या. आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि आता बॉल फील्ड झाला. बघा हलका साईड आर्म जेव्हा जेव्हा टाकला गेला बॉल गोलंदाजाकडून तेव्हा तेव्हा नो बॉल दिला गेला आणि हे सर्व गोलंदाजांसोबत झालं. यात काही नवीन गोष्ट नाही आहे. पहिल्या रात्रीपासून खूप वेळा ही गोष्ट आपण बघलेली आहे. आता हलक्या हाताने खेळलं बॅटर. डॉट बॉल दरम्यान येतोय, पण या ओव्हरमध्ये जितके रन्स आलेले आहेत ना त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर एखाद्या डॉट बॉलनेही फरक पडणार नाही आहे. आता प्लॅन मिस. डॉट बॉल दरम्यान येतोय. डॉट बॉल दरम्यान आला आणि याही ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर आता स्कोर कार्ड 75 ऑन द बोर्ड. मग खरं तर 18 चेंडूमध्ये 18 चौकार जरी आले असते तरी ते 72 झाले असता आणि हा देखील नो बॉल. आता 76 आणि हीच गोष्ट राहते अंडरआर्म क्रिकेटमध्ये, कारण एक लाईन मध्यस्थी असते. तिचा बिहाइंड बॉल पडला तर नो बॉल दिला जातो. आता वाईड यॉर्कर टाकलाय आणि एक्झिक्युशन देखील प्रॉपर आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय. खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स अखेरता 76 ऑन द बोर्ड आहेत आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ राखला या पहिल्या 17मध्ये. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी रेडी राहायचं. यात नंतर जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे, यात नंतर होणारा सामना अतिरिक्त रन 77 ऑन द बोर्ड. आता प्लॅन मेस. यानंतर होणारा जो सामना आहे नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये RRCC माचुतर अशी बॅटल. यात नंतर आता यॉर्कर सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं, बट फिल्डिंग देखील तितकीच चांगली राहिली आहे. फिल्डिंग चांगली लागली आहे. रोहितला अजूनही ठाऊक आहे की बघा 3 ओव्हरमध्ये रन्स खर्च झालेले आहेत, बट अंतिम 12 बॉल जरी इकॉनॉमिकल टाकले तरी सुद्धा इथनंही कमबॅक होऊ शकतो. ही देखील गोष्ट आहे. त्याकडेच रोहितचं लक्ष दिसतंय, बट इथे फटका जबरदस्त आलाय. ड्राईव्हचा फटका 4 मिळतील आणि 4च्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 81. डेड बॉल. फुल टॉस आणि फुल टॉस वरती येईल विकेट. झटका हा लागलाय पगला. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीने देखील चांगलं काम केलं. आमचे मुख्य ऑपरेटर नीरज फक्त 5 तास झोप घेत आहेत आणि 12 तास ते सेवा देत आहेत, ही त्यांची ओळख राहिली आहे. बॉल अजून देखील बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 2 चेंडू बाकी आहेत. 4 बॉल झालेत. 2 डॉट, 1 चौकार, 1 विकेट. 2 चेंडू आणखी बाकी आहेत या ओव्हरमध्ये. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय खरा, बट बॅटर लेट झाले असंच वाटलं, कारण बॉल ऑलरेडी पायावरती आदळला. त्यात नंतर स्ट्रोक कंप्लीट झाला. डॉट बॉल दरम्यान येतोय. रोहितचे चांगले षटक लागले. या षटकामध्ये फक्त 5च धावा आणि आता शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल देखील आलाय वाईड, अतिरिक्त रन आणि एक्स्ट्राचा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 82 आणि त्यामध्ये 4 ऍड होतील की बॅटर बाहेर जाईल आता तो प्रश्न आहे. 4 चौकार येतो अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरचा अखेरता एकूण रन्स आहेत 86 ऑन द बोर्ड आणि एका ओव्हरचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर होणारा सामना नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये RRCC माचुतर हे दोन संघ यात नंतर खेळणार आहेत. जरा टॉससाठी आताच पोहोचा चला विनंती असेल. एका ओव्हरचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज तयार होतोय संचित येतो या लास्ट ओव्हरसाठी. पहिलाच बॉल संचितचा दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. लाईन आणि लेंथ मध्ये भरपूर सारा गडबड झाले पहिल्या षटकापासून. आता हलक्यात आणि खेळलं नो बॉलचा इशाराही आला, चौकारही आला म्हणजे मिळतील या 5 धावा. या स्पर्धेमध्ये जो उच्चांक आहे तो 116 धावेंचा आहे. मराठा टायगर्सने तो बनवला होता. आणि नो बॉलचा इशारा. आणि धावपळक सध्याच्या घडीला 93 वरती आहे, 93 धावा फलकावरती. यात नंतर होणारा सामना माचुतरचेच दोन्ही संघ आहेत. पोहोचा आपण लवकर टॉससाठी. डॉट बॉल दरम्यान आलाय बघा. जर आपण विचार केला हे षटक शांत जरी गेलं तरी सुद्धा 90+ टोटल. इट्स अ मॅच विनिंग टोटल. अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साखी टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 94 ऑन द बोर्ड. अजूनही काही चेंडू लागले त्या पहिल्या सत्रामध्ये. आता लोवा फुल टॉसचा मोठ्या दिशेने फटका 4 आणखीन मिळतील आणि 4चा मध्ये स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 98 ऑन द बोर्ड. 98 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक चौकार. आता बॉल डायरेक्टली जाईल बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. विकेट येईल आणि आणखीन खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. उर्वरित चेंडू राखलेत शेवटचे 2. एक बॉल राहिला सर, एक बॉल राहिला. तर मी म्हटलं ना 12 नंतर शंभू ऑफलाईन जातो. ड्राईव्हचा फटका चौकार येतो. पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 106 आणि 107चा टार्गेट सेट केला टीम JMCC भिकवली संघाने अगेन्स्ट टीम सुभेदार वॉरियर्स. टॉससाठी पोहोचा टीम RRCC माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये शिवजयंती समिती उत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय पप्पूदादा भिसे दादांचं आगमन झालं. दादा आपले हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीम्स दोन्ही माचुतरचे संघ आहेत. टॉससाठी आपण पोहोचा प्लीज. नो बॉलने सुरुवात झाली आहे. नो बॉलने सुरुवात झाली. टार्गेट जर आपण पाहिला तर 107 करायचं. आता इथे गिफ्ट मध्ये 5 धावा. सध्याच्या घडीला दोन्ही टीम्सने ठरवलं एकमेकांना आपण गिफ्ट देऊया, कारण पहिलं सत्र देखील अशाच प्रकारे काहीतरी होतं आणि सध्याच्या घडीला दुसरं सत्र देखील ॲज इट इज तसंच चाललंय. स्वीपचा फटका आलाय आणि दरम्यान येत आहेत या 4 धावा आणि धावपळक आता आपल्याला पाहायला मिळतं आहे 9 ऑन द बोर्ड. 9 धावा फलकावरती आहेत आणि आणखीन त्यामध्ये आता 4 ॲड करा. स्कोर कार्ड आता 13 वरती जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावरती आहेत.
का प्रयत्न अजूनही सुरू आहेत. हार तर मानली नाही आहे. ज्या प्रकारे अप्रोच आतापर्यंत आपल्याला बॅटर तेजसचा पाहायला मिळतो. पण महत्त्वाची गोष्ट काय, अप्रोच एफर्ट्स बट इज इक्वल टू रिझल्ट काय येतोय ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणखीन एक चौकार इथे आला. सध्या सगळीला चौकारांचा पाऊस दोन्ही बाजूंनी पडला आणि सेकंड इनिंगमध्ये देखील तेच हवं आहे टीम सुभेदार वॉरियर्सला. आता नो बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा आणखीन एक स्कोर कार्ड आता 18 वरती, 18 ऑन द बोर्ड. नो बॉल, आणखीन एक नो बॉल. सध्याचा घडीला बघा, चौकारांचा पाऊस, रन्सचा पाऊस, त्यातल्या त्यात नो बॉलचा पाऊस आणि हा डॉट बॉल प्रमाणे येतोय बघा. मी म्हणेन जे काही डॉट बॉल येते, एक बॉल अजूनही राखला. येस, एक बॉल राखला आणि दरम्यान येईल विकेट. आणि पगले षटक देखील समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर एकूण रन्स बनवण्यात आलेले आहेत. नेक्स्ट बॉल, ड्राईव्हचा फटका रोहितचा बॅटमधनं आला. 4 धावा येतात. बघा रिझल्ट काय असेल ती नंतरची गोष्ट, बट सध्या सगळीला एका बाजूने लढण्याचा प्रयत्न तर केला जातो. इनसाइड एज इथेही मिळतील 4 धावा आणि या 4 धाव्यांचा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला आणि नो बॉल देखील आहे. टोटली 5 आहेत आणि धाव फळगत्या 5 साख्याने 28 धावा ऑन द बोर्ड आहेत आणि त्यामध्ये आणखीन 4 आता ॲड करा. प्रयत्न सध्या सगळीला रोहितचा एका बाजूने सुरू आहेत की इथे ना रिझल्ट काय असेल ती नंतरची गोष्ट आहे. पण सध्याचा घडीला आपण जोपर्यंत क्रीजवरती उभ्या आहोत तोपर्यंत आपल्याला इथं लढायचं, आपल्याला प्रयत्न करायचं, याच इंटेंटने खेळ सध्याचा घडीला रोहित दाखवतोय. आता ग्लान्स करायचं होतं, अगदी पायाला ब्रश होऊन बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या रन्स येत आहेत आणि या ओव्हरमध्ये अजूनही बॉल रागलेत. येते 2 चेंडू आणखीन रागलेत. पंच केला, आणखीन एक चौकार आणि 4चा साख्याने स्कोर कार्ड आता 41 ऑन द बोर्ड. 41 धावा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर हा डॉट बॉल येतो आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरमध्ये 41 खेळ रागला. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये करेक्ट 22 आस्किंग रन रेटने करायचं आहे. 66 66 धावांची आणखीन आवश्यकता आहे. पण स्टील कॅल्क्युलेशननुसार विचार केला तर पॉसिबल तर आहे. 18मध्ये 66 आपण म्हणताना या स्पर्धेमध्ये पागलेल्या आहेत. इव्हन पहिल्या 17 उचलून पहा, 18मध्ये 76 झाला होता. दिशा खराब, अतिरिक्त रन. बघा गोलंदाजांकडूनही बॅटर्सला थोडी मदत हवी आहे, तेव्हा जाऊन काही काम बनवू शकतं. एक्स्ट्रा नाही सुरुवात झाली आहे. आता फुल टॉस, समोरचा दिशेला फटका, चौकार येतोय. बघा दोन्ही बाजूंनी जर असे फटके येतील ना तर गोलंदाजांनाही विचार करावा लागेल बॉल टाकत असताना. आणि आणखीन एक चौकार आलाय. सचिन बॉल पकडला असता तर 500 रुपयाचं कॅश प्राइज रेडी होतं. माचुतर दोन्ही संघ पोहोचा प्लीज. हजर आहेत तर आपण टॉस करूया आणि हा टॉस करता मी पप्पू दादांनाच विनंती करतोय, साहेब आपण तिथे पोहोचा, आपला शुभ असा टॉस करा. शिवजयंती उत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष. आणि 5 रन्स एक्स्ट्रा आणखीन येतात आणि रन्स स्कोर कार्ड 55 ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावरती पाहता पाहता अर्धा पल्ला पार झालाय. म्हणजे हा सामना अजूनही जिवंत आहे. आणखीन एक चौकार. या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत 100 पेक्षा जास्त धावा चेज होताना पागल्या नाहीयेत, पण आता असं वाटतंय की सध्या सगळ्याला ते होऊ शकतंय. आणखीन एक चौकार, नो बॉल देखील आहे, या देखील 5 आणि 5चा साह्याने स्कोर कार्ड आता 64. 64 धावा धावफलकावरती. टॉस कोणी जिंकलाय? नटराज माचुतर. आणि निर्णय काय? टॉस कोणी जिंकलाय? आता तुम्ही दोघे चर्चा करा, एक्झॅक्टली टॉस कोणी जिंकला नंतर आम्हाला सांगा निर्णय काय असेल तो.
पायावरती बॉल लागलाय पण तरी सुद्धा मिळतील 4. खरं तर या दोन्ही कॅप्टन्सची परिस्थिती पाहून मला सध्या सगळी तामिळनाडूमध्ये जो इलेक्शन झाला 3 वेळा विजेला जावं लागलं गव्हर्नरकडे हे क्लेम करण्याकरिता की आमचा बहुमत आहे, तशाच प्रकारे सध्या सगळीला काम चाललंय. दोन्ही कॅप्टन सांगतात मी टॉस जिंकला, पण अजूनही कन्फर्मेशन नाही आहे कोणी जिंकला. धावपळक सध्याच्या घडीला आणखीन एक चौकार आलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 73 ऑन द बोर्ड. बॅक ऑन ट्रॅक. आता सुभेदार वॉरियर्स टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देत असताना आणखीन आता सध्याच्या घडीला हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय सध्याच्या घडीला ना. हे जे डॉट बॉल अशा मॅचेसमध्ये येतात ना तेव्हा असं वाटतं की वाळवंटामध्ये पाऊस पडण्याचं काम झालं अशी परिस्थिती आहे. डॉट बॉल दरम्यान आला. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरमध्ये 73. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये आता 34 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 34. आता जर 107 धावा इथनं चेज होत आहेत ना तर विचार करावा लागेल सामन्यानंतर की एक्झॅक्टली सेफ टोटल कोणता आहे. मग 12 मध्ये 34 आता लागल्या. 107 धावेंचा रनचे जागे 73 झालेले आहेत. आणि हा बॉल चांगला टाकलाय आणि यष्टांचा वेध घेतलाय. विकेट येईल आणि झटका फार मोठा. बॅटर बाद झालाय रोहित. आणि इथनं आता कहाणी थोडी चेंज होऊ शकते कारण रोहितची विकेट आली. आता 11 मध्ये 34 करायचं आहेत आणि 11 मध्ये 34 धावा इथनं बनवणं इतकं सोपं राहणार नाहीये. प्लेअर मिस. आणखीन एक डॉट बॉल आणि एक डॉट बॉल देखील ना सध्याच्या घडीला दबाव बनवतोय बॅटिंग टीमवरती. रिव्हर्स आणि आलाय हा चौकार. चौकार येतोय आणि आता समीकरण 9 चेंडू लागलेत. 9 मध्ये करायचं जिंकण्यासाठी आणखीन 30 धावेंची आवश्यकता आहे. इतिहास जर घडवायचा तर 9 मध्ये 30 बनवायचं. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. नो बॉल देखील आहे आणि हा बॉल डायरेक्टली गेला की 1 बाउन्स गेला आणि या 2 धावा असतील म्हणजे आता 9 मध्ये 28. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. लाईन यावेळेस चांगली. आता 8 मध्ये 28 लागल्या. 8 मध्ये 28 ड्राईव्ह करायचं होतं. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरने ना एक निसटता सामना पुन्हा खिशामध्ये टाकलाय टीम JMCC स्पोर्ट्सचा. आणि अशा प्रकारे षटक समाप्त. आता चेंडू लागले ते 6 आणि 6 मध्ये करायचं तर 28 धावा. असं वाटलं की इतिहास रचला जाऊ शकतो पण रस्त्यामध्ये या 4th ओव्हरमध्ये अक्षय सापडला आणि अक्षयने या ओव्हरमध्ये फक्त रन्स कन्सीड केल्या फक्त 6 धावा. अंतिम ओव्हरची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली आहे. आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल ऑलमोस्ट कहाणी तर खतमच आहे. फॉर्मॅलिटी राखलेली आहे. 4 बॉल राखलेत. 28 करायचं आहेत आणि दरम्यान हा देखील बॉल जर आपण वागला तर निर्धाव येतो. आणि फक्त आता चेंडू लागलेत. येते 2. चौकार इथे येतोय. षटक समाप्त. आता दोन्ही स्कोरर्स मत